नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, कशापर्यंत त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, किती पॉईंट प्रॉफिट झालं, सायकोलॉजी काय होती, ए टू झेड जेवढी पण काही क्लिअरिटी आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे क्लिअर करणार आहे. तर इथे ऑर्डर बुक तुमच्यासमोर ओपन आहे आणि ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला क्लिअर इथे दिसत आहे की आपण एक ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे निफ्टीमध्ये पुट साईडनी. तर एक्झॅक्टली हा सेटअप जो आहे हा कुठे ऍक्टिव्हेट झाला आणि कसं याला बुक केलं, हे डायरेक्टली मी निफ्टीचा ट्रेड असल्यामुळे डायरेक्टली निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेडला आपण कसं मॅनेज केलं ते. तर डायरेक्टली मी ते निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर इथे तुमच्यासमोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे. आजची तारीख आहे 11 मार्च. इथे बघू शकता आजची ओपनिंग निफ्टीची टोटली फ्लॅट होती. कालची क्लोजिंग जी होती ती इथे होती आणि आज निफ्टीने जी ओपनिंग दिली होती स्लाइटली इथे होती. ऑलमोस्ट याला फ्लॅटच म्हणता येईल, कारण की ज्या अकॉर्डिंग मार्केट आता रिॲक्ट करत आहे, गॅप अप गॅप डाऊन ज्या अकॉर्डिंग देत आहे, तर त्यापेक्षा तर हे जे आहे हे तर रिलॅक्स आहे आणि ऑलमोस्ट याला आपण फ्लॅटच ओपनिंग कन्सिडर करणार. इथे तुम्ही बघू शकता की पहिली कॅन्डल जी आहे ती बुलिश आहे, डायरेक्शन अपसाईडचं दाखवत आहे. बट तुम्हाला माहिती आहे की आपण पहिल्या कॅन्डलवर कधीही डिसिजन घेत नाही. प्रॉपरली क्लिअरिटी येऊ देतो, एक स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देतो, एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आलं त्यानंतर आपण डिसिजन घेतो. तर इथे तुम्ही बघू शकता पहिली कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश दाखवल्यानंतर सेकंड कॅन्डल लगेचच रिव्हर्स फिरली आणि ऑलमोस्ट या कॅन्डलच्या लो पर्यंत येऊन पोहोचली होती इथे. त्यानंतर स्लोली स्लोली खाली आल्या दोन कॅन्डल आणि इथे एक पुन्हा पुश केलं खालच्या साईडने. या लेवलपर्यंत आपला कोणताही सेटअप ऍक्टिव्हेट नव्हता. क्लिअरली जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत तिथे कंटिन्युअसली माझी लाईव्ह मध्ये कॉमेंट्री सुरू होती की काय काय होऊ शकते, काय झाल्यानंतर आपल्याला कशी एंट्री करायची आहे, ए टू झेड क्लिअरिटी आपण जे आहे ते लाईव्ह मध्ये कंटिन्यू कॉमेंट्री करत होतो. तिथे आपण डिसाईड केलेलं होतं की ज्या साईडने पण स्ट्रक्चर बनणार त्या साईडने आपण प्युअरली प्रॉपरली आपल्या सेटअप अकॉर्डिंग एंट्री घेणार. तर इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा यांनी या लेवलला हाय लावून खाली पुश केलं, इथे थांबलं, स्ट्रक्चर बनवलं आणि खालच्या साईडनी ब्रेकडाऊन दिलं. प्रॉपर हे जे स्ट्रक्चर सुरू होतं त्याला यांनी इथे फॉलो थ्रू दिला. जसं ज्या लेवलने यांनी इथे फॉलो थ्रू दिला आणि स्ट्रक्चर कन्फर्म करून ब्रेकडाऊन दाखवलं, तर करेक्टली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय जो आहे तुम्ही स्टॉप लॉस लावला. जेवढे पण माझ्यासोबत लाईव्ह मध्ये होते सर्वांना सेम ट्रेड दिला होता. मी पण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि जेवढे पण लाईव्ह मध्ये होते सर्वांनी इथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. कॅन्डल फॉर्मेशन जबरदस्त होतं, कॅन्डल क्लोजिंग जबरदस्त होती, स्ट्रॉंग क्लोजिंग दिसत होती. खालच्या साईडनी स्पेस जो होता तो या लेवल नंतर ओपन होता. बट त्याची क्लॅरिटी काय आहे ऑलरेडी मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेली आहे. क्वांटिटी साईज आपण कशी मॅनेज केली, काय केली, ए टू झेड आपण लाईव्ह मध्ये डिस्कस केलेलं आहे. ज्यांचं आजचं लाईव्ह मिस झालं त्यांच्यासाठी हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवतोय, म्हणजे तुम्हाला पण क्लॅरिटी आली की यानंतरचे दिवस कसे मॅनेज करायचे हे तुम्हाला समजून जाईल आणि एक आजच्या दिवसाचं रिकॅप पण होऊन जाईल. तर इथे या कॅन्डलमध्ये जी आहे ती आपली एंट्री झाली, याच्या क्लोजिंगवर एंट्री झाली. सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर इथे आणि दोन कॅन्डल होल्ड करत पुन्हा एक डॉमिनेट कॅन्डल खालच्या साईडने पुश केली. तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की जो एसएल आपला इथे लावलेला आहे तो आता तुम्ही ट्रेल करू शकता आणि या कॅन्डलच्या वर लावू शकता. पुन्हा ही कॅन्डल आल्यानंतर हा पुन्हा इथे थांबला. पुन्हा थांबल्यानंतर पुन्हा सेम कॅन्डल आली डॉमिनेट, जे की स्ट्रक्चर दाखवत होती खालच्या साईडचं. इथे आपल्याला पुन्हा एक ट्रेलिंगचा चान्स आलेला होता. मी ऑलरेडी सांगितलं होतं की आता जबरदस्त वेने आपण चांगल्या लेवलवर याला बुक करणार. तर इथे ट्रेल केलं. त्यानंतर हा खाली आला, पुन्हा स्ट्रक्चर केलं, पुन्हा खाली आला. तर आपण दोन पद्धतीने ट्रेलिंग करतो, एक तर डॉमिनेट कॅन्डल आणि एक तर फ्रॅक्टल, जे की आपल्याला स्ट्रक्चरचं साईन दाखवते. तर इथे पुन्हा तुम्ही बघू शकता डॉमिनेट कॅन्डल आलेली नाही आहे, बट प्रॉपर कन्फर्म फ्रॅक्टल होतं. तर आपल्याला इथे पुन्हा एक फ्रॅक्टलचा चान्स घेतला आणि तिथे आपण पुन्हा ट्रेलिंग केली. त्यानंतर हा खाली जेव्हा घसरला इथे पुन्हा पुष्कळ थांबला, एक रेंज बनवली आणि रेंज बनवल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये ज्यांनी ब्रेकडाऊन दाखवलं ते दाखवलं या कॅन्डलमध्ये. या लेवलवर जेव्हा मार्केट थांबलेलं होतं तर इथे क्लिअर कट असं स्ट्रॉंग ट्रेलिंगचा चान्स आलेला नव्हता, फ्रॅक्टल होते. तर त्या बेसिसने या रेंजमध्ये एक ट्रेलिंग आपण लावून ठेवलेली होती. जेव्हा या कॅन्डलमध्ये यांनी पुश केलं खालच्या साईडनी, तेव्हा एक प्रॉपर स्ट्रक्चरनुसार डॉमिनेट कॅन्डलचा आपण वापर करून पुन्हा जो ट्रेलिंग आहे तो ट्रेल करत करत फायनल जी ट्रेलिंग आहे ते आपण या कॅन्डलच्या वर लावली. जेव्हा यांनी इथे हा लो लावला आणि इथनं रिव्हर्स झाला, तर इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो आपला इथे प्रॉफिटमध्ये बुक झाला. त्यानंतर आता मार्केट कंटिन्युअस व्होलेटाईल होत आहे, म्हणजे एका रेंजमध्ये फसलेला आहे. मोठ्या कॅन्डल पण वर साईड बनवत आहे, खालच्या साईडने पण पुश होत आहे. आता ऑलमोस्ट डे लोच्या जवळ सुरू आहे, ऑलमोस्ट 3 वाजले आहेत. अर्धा तास आहे अजून पेंडिंग. अर्धा तासात काय क्लोजिंग देते ते आपल्याला समजणारच आहे. बट आपली जी एंट्री झालेली आहे ती परफेक्ट लेवलवर आपण एंट्री केली, परफेक्ट लेवलवर आपली एक्झिट झालेली आहे. जबरदस्त पॉईंट आपण आजच्या ट्रेडमध्ये कॅप्चर केले. मी स्वतः पण केले, जेवढे माझ्यासोबत लाईव्ह होते त्यांनी सर्वांनी आज जबरदस्त ट्रेड मॅनेज केला आणि ट्रेलिंग कन्सेप्ट वापरून जॅकपॉट प्रॉफिट आज बुक केलेला आहे. एकदम सिंपल एंट्री होती, टेक्स्टबुक एंट्री होती. प्रॉपरली जर पुन्हा जर तुम्हाला रिकॅप द्यायचं झालं तर पुन्हा एकदा रिमाइंडर देतो की इथे ओपनिंग झाली, खाली आलं, स्ट्रक्चर इथे कन्फर्म केलं, ब्रेकडाऊन दाखवलं, स्ट्रॉंग कॅन्डल होती, WRC होती, याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा हाय स्टॉप लॉस लावला. WRC इथे आली, डॉमिनेट कॅन्डल आली तर आपण इथे ट्रेल केलं. पुन्हा इथे आली तर आपण इथे ट्रेल केलं. मग इथे फ्रॅक्टर आलं तर इथे ट्रेल केलं. त्यानंतर खाली आल्यानंतर या रेंजमध्ये फसला तर या रेंजमध्ये आपण या रेंजच्या वर ट्रेलिंग केली आणि फायनल ट्रेलिंग जी आहे ती इथे केली. त्यानंतर आता आपण इथे
बुक केलेला आहे. एकदम सिंपल ट्रेड होता. जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे एक्झॅक्टली तेच फॉलो करून आपण आज प्रॅक्टिकलमध्ये सगळ्या गोष्टी करून त्याला प्रॉपर जॅकपॉट प्रॉफिटमध्ये बुक केलेलं आहे. होप करतो की जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत ज्यांनी माझ्यावर आज ट्रेड केला सर्वजण ए टू झेड आज एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करत असणार. कारण की मुवमेंटच एकदम जॅकपॉट होती आणि फ्लोमध्ये होती. तुम्हाला मी नेहमी सांगत राहतो, क्लॅरिटी देत राहतो की ज्या दिवशी आपला सेटअप असतो त्या दिवशीच आपल्याला ट्रेड करायचं असतं. रॅन्डम बाकी जे अदर डेज असतात त्याला फक्त मॅनेज करायचं असतं. जेव्हा प्रॉपर आपण परफेक्ट लेवलवर त्याला मॅनेज करू आणि जेव्हा आपण असे ट्रेड्स येतील आपल्या हातात आणि अशा प्रकारची मुवमेंट राहील तर 100% आपण त्यावर जॅकपॉटच बनवणार आहे. ते मी बोलून आज प्रॅक्टिकल दाखवून प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की आपल्या सेटअप अकॉर्डिंग इथे प्रॉफिट बनते की नाही. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर पूर्ण क्लिअर झालेलं असेल. यालाच मी प्रॉपरली तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती पॉईंट आपण टार्गेट बुक केलं, कुठे आपलं एक्झिक्यूट झालं, ए टू झेड क्लॅरिटी जी आहे ते निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकता की या साईडनी जे आहे ते आहे निफ्टीचा इंडेक्स चार्ट आणि या साईडनी जे आहे तो आहे निफ्टीचा ऑप्शन चार्ट. इथे आपण खालच्या साईडने ट्रेड घेतलेला होता. तर आपण इथे पुट बाय केलेला होता जो की होता 24,200चा पुट. तुम्हाला माहिती आहे की हे जे आपलं अकाउंट आहे हे प्युअरली ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे आपण चॅलेंज चालवलेलं आहे प्रत्येक महिन्याचं ते आपण जे आहे ते केलेलं आहे ऑप्शन बाईंगचं. तर खालच्या साईडने एंट्री झाली तर आपण पुट बाय करणार. त्या बेसिसनी इथे जी आपण एंट्री पंच केलेली होती ती केलेली होती 24,200च्या पुटमध्ये. तर जी कॅन्डल होती एंट्री कॅन्डल ती होती ही कॅन्डल. तर पुटमध्ये जर तुम्ही बघाल तर ती कॅन्डल होती ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावलेला. फर्स्ट ट्रेलिंग जी आली होती ती या कॅन्डलच्या लोवर इथे होती. मग त्यानंतर प्रॉपरली या डॉमिनेट कॅन्डलवर आली आणि त्यानंतर इथे जेव्हा फ्रॅक्टल दाखवला तर मग इथे आली. त्यानंतर तर मार्केट एका रेंजमध्ये फसलेलं होतं बट स्ट्रेंथ कंटिन्यू दिसत होती की हे प्राइजेस वर जाऊ शकतात. कारण की जर तुम्ही बघितले प्रॉपरली तर ही बघा या लेवलवर हा कंटिन्युअसली वरच्या साईडनी मुवमेंट करताय. तर इथे परफेक्टली प्राइस वर जात होती आणि मी नेहमी तुम्हाला लाईव्ह मध्ये रिमाइंडर देत राहतो की जेव्हा आपण ऑप्शन बाहेर पैसा बनवणार तेव्हा ऑटोमॅटिकली प्राइस जी आहे ती ऑटोमॅटिकली वरच्या साईडनी होल्ड करते आणि कंटिन्युअसली प्राइस जी आहे ती वरच्या साईडनीच कंटिन्यू शिफ्ट होत राहते. तर तेच आज इथे आणि केलेलं आहे. फायनल जे आपले ट्रेलिंग आलेलं होतं ते होती ही कॅन्डल. कारण की ती स्पॉट मधली जी कॅन्डल होती ती ही होती. तर सेम जी फॉर्म झालेली आहे ऑप्शन्स मध्ये ती होती ही कॅन्डल. ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेलिंग लावली फायनल ट्रेलिंग आणि जेव्हा हा हाय लावून जेव्हा रिव्हर्स फिरला तर इथे जो ट्रेलिंग आहे तो आपला इथे बुक झाला. त्यानंतर मार्केट आता कंटिन्युअसली रेंजमध्ये फसलेला आहे. इथे या साईडनी वोल्टाईल होत आहे. अर्धा तास पेंडिंग आहे. अर्धा तासात काय क्लोजिंग देते हे थोड्या वेळात आपल्याला समजणारच आहे. तर क्लिअर कट तुम्हाला इथे समजलेलं असेल इंडेक्स चार्टर आणि ऑप्शन चार्टवर पॉईंट वाईज जर आपण याला कॅल्क्युलेट करू तर किती पॉईंट कॅल्क्युलेट केले ते पण आता तुम्हाला इथे मी क्लिअर करून देतो. तर इथे आपली एंट्री होती. तर इथून इथपर्यंत जर आपण पॉईंटचाही केला तर 30 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. सर्वांना मी सांगितलेलं होतं 30 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. प्रॉपर अग्रेसिव्हच्या बेसिसवर आपण इथे जाणार आहे. तर क्वांटिटी मॅनेज करायची आहे आणि 30 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे तर त्यानुसार क्वांटिटी पण आपल्याला मॅनेज करायची आहे. इथून डायरेक्टली वन शॉट आणि जे मोमेंटम दाखवलं ते दाखवलं या कॅन्डलपर्यंत. तर इथे तुम्ही बघू शकता की 185 म्हणजे 185 पॉईंट्स यांनी मोमेंटम केलं आणि हे पूर्ण आपण राईट केलेलं आहे प्रॉपर ट्रेलिंग अकॉर्डिंग. पर्सेंट वाईज जर तुम्ही बघितलं तर इथे 68% मोमेंटम यांनी दिलं. बट आपण डायरेक्टली टॉपवर बुक करू शकत नाही. आपण ट्रेलिंग बुक केलं आहे या कॅन्डलच्या लोवर इथे. तर जर मी याला खालच्या साईडने शिफ्ट करणार तर एक्झॅक्टली किती बुक झालं ते पण तुम्हाला मी इथे दाखवून देतो. तर ऑलमोस्ट याच्या लोवर जर आपण कन्सिडर केलं तर इथे 138 म्हणजे 138 पॉईंट इथे बुक झालेला आहे. 50% इथे बुक केलेला आहे आणि 50% म्हणजे की आपण तुम्हाला माहिती आहे की 50% म्हणजे की जॅकपॉट होऊन जातं. तर जॅकपॉट आज आपला ट्रेड झालेला आहे आणि एका ट्रेडमध्ये आपण जॅकपॉट करून आपण इथे क्लोज केलेला आहे. टोटल टॉप पासून आपण रिटर्न जे मार्केटला पैसे परत केले म्हणजे पॉईंट परत केले ते होते ऑलमोस्ट 50 पॉईंटच्या जवळपास. इथे तुम्ही बघू शकता की हाय पासून आणि रिट्रेसमेंट जे दाखवलं ते दाखवलं होतं 49-50 पॉईंटचं. 49 पॉईंटच्या जवळपास इथे आपण मार्केटला रिव्हर्स केलं. बट हाच रूल आहे कधीही आपण एकदम बॉटमवर एंट्री आणि टॉपवर एक्झिट करू शकत नाही. नेहमी आपल्याला मधातच खायचं असतं. तर तेच आपण इथे केलेलं आहे. एक्झॅक्टली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. हे पूर्ण राईट केलं इथपर्यंत आणि आपली जेव्हा ट्रेलिंग इथे आली तर इथे जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर इथे आपलं बुक झालेलं आहे. तर 138 पॉईंट्स ऑलमोस्ट आपण 50% आज बुक केलेला आहे. जॅकपॉट आहे. फुल्ली सॅटिस्फाईड आहे कारण की मी स्वतः तर बुक केलेलंच आहे. सोबत जेवढे पण माझ्यासोबत लाईव्ह होते सर्वांनी इथे बुक केलेलं आहे. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल आणि प्रत्येक गोष्ट मार्केट सुरू असताना लाईव्ह मार्केटमध्ये शिकून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या दिवसपासूनच आमच्यासोबत जुळू शकता आणि पूर्ण तुमची जी प्रॉफिटेबल जर्नी आहे ते आमच्यासोबत कंटिन्यू करू शकता. तर इथे तुम्हाला आजच्या ट्रेडचं इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण क्लिअर झालेलं असेल. पुन्हा एकदा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टाइमला ते मी बुक केलेलं आहे. तर डायरेक्टली इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर इथे पुन्हा तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. इथे तुम्ही बघू शकता की निफ्टीचा जो ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला पुट साईडनी तो आपण एक्झिक्यूट केला होता 9:54 म्हणजे मोठामोठी 9:55 तिथे मी निफ्टीचा 24,200चा पुट बाय केलेला. तो बाय झालेला होता 270 मध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली ट्रेल करत 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 पूर्ण टॉपवर जे बुक केलेलं आहे
ते केलेलं आहे एक्झॅक्टली 1:26 24,200चा पुट जो की बुक झालेला आहे 409 मध्ये. तर टोटल तुम्ही बघितलं की 185 पॉईंटच्या जवळपास आपण राईड केलं, बट जे आपलं बुक झालेलं आहे जे 138च्या जवळपास आहे आणि पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेट केलं तर 50% प्लस आपण इथे बुक केलेलं आहे. आपल्याला 68% दाखवलेले होते, बट बुक जे झालं ते आपलं 50% झालं. जेवढं झालं त्यामध्ये फुल्ली आपण सॅटिस्फाईड आहे. जनरली जर ज्यांनी 10,000चा माल उचलला असेल त्यांना 5,000च्या जवळपास प्रॉफिट झालेलं असेल. ज्यांनी 1,00,000चा माल उचलला असेल त्यांना मोठामोठी 50,000चं प्रॉफिट जे आहे त्याच्या ट्रेडमध्ये झालं असेल आणि एकदम सोपा आणि सिंपल ट्रेड होता. परफेक्टली त्यांनी वर्क करून आपल्याला जॅकपॉट प्रॉफिट दिलेलं आहे. नेहमी मी रिमाइंडर देत राहतो की जेव्हा पण सेटअप नसतो तेव्हा जबरदस्ती ट्रेड करू नका. जेव्हा पण मोमेंटम येणार, ऍक्च्युअल मध्ये आपल्या टप्प्यात मार्केट बसणार, परफेक्टली आपण जे शिकलेलं त्यानुसार बसणार, तर आपण परफेक्टली 100% त्यामध्ये ट्रेड घेणार आणि त्यामध्ये नक्कीच प्रॉफिट बनणार आहे, जे की आज मी प्रूव्ह केलेलं आहे. काल आपला सेटअप नव्हता, आपण ट्रेड केला नाही, बट आज आपला सेटअप होता, मार्केट जवळ स्पेस वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, तर आज आपण ट्रेड केला आणि आज जॅकपॉट आपण बुक केलेला आहे. हेच रिमाइंडर देण्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि होप करतो की जे मी लाईव्ह मध्ये रिमाइंडर देत राहतो ते पण तुम्हाला समजलेलं असेल आणि आता या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी आलेली असेल. जेव्हा मार्केट मुवमेंट करणार तेव्हाच आपण पैसा बनवू शकतो, हे जर माइंडला तुम्हाला समजलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच अकॉर्डिंग बिहेव्ह करणार आणि कंटिन्यू तुमची पण जर्नी जी आहे ती अशीच प्रॉफिटेबल कंटिन्यू राहणार. तर आजच्या ट्रेडची पण क्लॅरिटी तुम्हाला इथे आलेली असेल. ज्या अकॉर्डिंग मी हे रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो, यामध्ये तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. आजच्या ट्रेडमध्ये तरी पण अजून काही क्वेरी असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये पण तुम्ही क्वेश्चन क्वेरी टाकू शकता. 100% आम्ही त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि आज काही मिस झाले असेल तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरता आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.